मी यांना घरापाशी चालू आहे माझा विचार 2 एकर मोसंबी 1 एकर हे मोहगणी. अरे तुला मी ना तू ताण घ्यायला घेतो ते साहेब लोक घरी ते आपल्या डायरेक्ट तुमचा व्हिडिओ झाला तर ते किती माणसं घेऊन आलं ते इथे एमपीचे आलते बघ मग एमपी झाली 2-3 7-8 वेळेस एमपी येऊन व्हिडिओ पाहतो मी त्याचे कंटिन्यू चालू राहते. हो ना समजत नव्हतं अरे दुसरा आपण जेवढ लावतो ना त्याच्यावरचे माल बी नेत नाही. याच्यात त्यानं लसूण काढलेला आहे. हा लसूण बिल मोठा काढला मला खाऊन पिऊन सनी इकून सनी असा दाट झाला ना पतला काय करायला मी अहो, एक मिनिट ऐका ऐकला मग खाऊन पिऊन सनी नंतर कॉल त्याच्यानंतर ऐकला पप्पा इकली सबसिडी भेटते का याच्यावर? हा सबसिडी सबसिडी गव्हर्नमेंटची मग तू लोन काढू शकतो direct खड्डे. 12 रुपये एक झाडाची हा अरे बापरे लगेच काढू शकतो आपण कागदपत्र दिले की काढू शकतो ना पत्र देऊ शकतो ना आपण. डॉक्युमेंट रेडी असले त्याला काय करायचं झाडला असं मोठा मग ते काटून देत नाही का डायरेक्ट मग? काढून देते ते पहिले आधी ते पैसे जमा करते म्हणलं त्याला पैसे घे नाही की नाही ते 7-12 टाका लागत असं झाड आहे. 7-12 देतील ते हा तेच म्हणलं 7-12 टाका झाड आहे. नको नाही लावावं लागते साहेब, सबसिडी फ्री मध्ये असते. अहो तुम्ही आज नागपूरला सीधा आणू दही नाही तुमच्या अरे, या माणसं आंघोळ नाही आज. क्वार्टर पडेल ते असतं तिथे पाहिलं ना ते केले मोठे. तिथे 1 क्वार्टर आहे इथे 1 क्वार्टर आहे. असं नाही माणसं तुम्हाला तसं ह्या पहा तुम्ही बागात गेल्यावर खाली पाहता की इमानदारीने सांगा नाही तुमच्या माना दुखत असते नांदापूरचेच लोक म्हणे बाय एकदम शांत बस राव खुशाल फिरत इकडं तिकडं मला काय करायचं बाबा हे नुसतं बास टाकून आबाद बसलं काम होईल. आणि या झाडात जर बसलं बी तुम्ही शांत म्हणणं तुमचं ताप तूप हे रोग कमी होऊन जातो म्हणजे समजत नव्हतं म्हणजे टेन्शन नाही राहत ना निमान करत मग अरे याला रोगच चला, नाही असं- काहीच. दुसरं असं पण नाही ना. अरे 2 टाइम अंगूर आमचा भांडात आमचं दही नाही दुसरं पण येतं ना त्याच्यात काही. दुसरं पीक येत तोच काय तो? हो ना, बरोबर ना दही नाही त्याला खरंच आहे भेटलं ना रे? नाही आता तेच आज म्हणते 1,03,00,000 लाखाला मागितलं आणि जर त्याने जर 10 वर्ष सांभाळलं तर पैसे किती राहिले? मी 30 लाख रुपये एकर पडणार आहे त्याला. 15 वर्ष ठेवणार आहे येऊ एक एकर बाग किती हे झाड किती मोठं होतं असं असं केवढं होते इतकं होतंय जितकं आपलं वाढल तितकं झाड मोठं. नाही, जितकं मोठं होण्या समजा आपण मिलकरी कशी आहे लहान घेतली की बल्लीच कामी येते मोठी घेतली की ती प्लाऊड निघत ते मोठी तसं 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 घ्यायचं. फक्त हे टिकाऊ आहे. ते म्हणजे बेड दर्शक मोठं करणार गहू निघले दर्शक काय नाही हेच हे हेच ठेवायचं. शेणखत वर्षाला दररोज टाकायचं का? जर हे टाको बापा तुम्ही टाका नका टाका. आणि जमीन पण किती आणखी आणि वजन बिन भेटतं पण मजबूत भेटते ना झाडाची किलोवर जात असं नाही. ते याचं आहे ना मी तुला बघ तीच सांगतो 15 वर्ष नंतर एका झाडाचे 2.5 लाख रुपये मोजून घ्यायचे काहीच नाही काहीच नाही. बापरे काय सांगितलं मोजून घ्यायचे ते बी 2.5 लाख रुपये. 2.5 लाख रुपये नाही बोललो एका झाडाचे एका झाडाचे आणि याचं कसं आहे म्हणजे लांबवरती किती वाजता ते 3-2.5 सांग मला अंगूर मध्ये किती तू 15 वर्षात किती कमी तू सांग चेहरे मध्ये खराब होते म्हणा. त्यात हे माला उकड्या बागड्या अंगूरवाला एक मिनिट चेहरा सापडीच होत नाही का? इथं आहे ना ताण न घ्यायचा कुशल बसायचं फिरायचं दारू प्यायचं फिरून घ्यायचं गेली म्हणून कोणी गेले फक्त पैसा गुतावा लागतो एवढंच आहे बाबा. पैसे का लाख 1 लाख बागात किती पैसे? नाही, नाही. बागात आता- 1 लाख रुपये आता काय लेबर, म्हणाला बिबर सगळं. काहीच म्हण का 1 लाख गुता बाबा 10 वर्ष थांबा मग त्याचा टक्केवारी घे लोक असं विचार कर अहो एकदा गुंतून दिलं ना अहो याची त्याची किती पट येते 1 लाखाची 1 कोटी येऊ राहिली बरोबर आहे मग हे 3 कधी लाखांना नाही बोलायचं कोटी बोलायचं हे सांग मला. चांगल्या आता पैशाचे पैसे दुसरं. 3 वर्षामध्ये किरण भाई 3 वर्षामध्ये त्याचे 1.5 लाख रुपये गुतले समजा लेवल खत गीत 1.5 लाख रुपये गुतले हा? आज रोजी जर 1 कोटी 3 लाखाला मागितली हा जर हे म्हणले मला 3 लाख मला 10 लाख 1 कोटी 10 लाख दे की मला आज देत होता ना पण घ्यायचे नाही ना. मला पैसे नाही घ्यायचे आपले पैसे उडालेत काय नाही मेहनत करतो का नाही आपण काम करतो का नाही ते दुसरा इथं जर मला आणतो माझा दर 3 वर्षात 1.5 लाख खर्च झाले असतात ना. त्याची तूर आहे मग गहू आहे गहू निघला माझं लसूण चालेल- निघला चालेल ना त्याचं. असं? मग वरल्यावर मी याचा नाही 1 आपला लाखाची इतकी याद होत खर्च नाही बाय. 10 रुपये टक्के नाही लावलं आपण असं नाही करत कमवायचं आपला खर्च निघतो डिझेलचा वरचा समजा खर्च या झाडात निघतो लय भारी नाही वावर किती हलका पैसे किती देऊन चालू विचार करा तुम्ही वावरात हिशोबान हे मी दुसरं हे तुम्ही वावर पिकात तुम्हाला आहे काय ना, पैसे नव्हते बार दोन्ही 24 एकर घेतो मग 15 वर्षानं मग डबल डबल
नाही 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 नाही. तुम्ही हे जर झाड नसलं तर मला अंगुरी ते झाली पण नसते एवढे. अरे मी अंगूर लावले दोघं तिकडे नांगर आणलं त्याच्यात असं झाडायचं काही आणखीन झाडं असते. नाही ना पण येणार समजा पार्टी येते यार इतकी थोडीच पैसे होते कोणत्याच मालाची याच्याशिवाय कोणतीच होऊच शकत नाही. कोणत्याच होऊ शकत नाही होऊ कोणतेच शकत नाही नाही. पुन्हा ह्या बा, तरी काही लावलं दिली नाही. टाक्यातच आहे हो बाबा. ते तर आहेच. तरी असं वर नाही झाडं जर लावायची झाली मग 2 लाख रुपये औषधावाले fix काय खिशात पाहिजे. करते हो. अरे तू एका चक्कर लाव 100% ना. पुन्हा ते असं गरीब धरायचे पैसे आपले समजा. डिपॉझिट आहे म्हणून ते एका असं चक्कर लाव आपण सोबत लागवड करतो कधी लागवड चालते करायला कधी चालती पाणी असल्यावर त्याला काय आपलं शिलगलं पाहिजे. पाणी तर असतं ना. अरे एका वर्षात चांगल्यापैकी झाडं होती मोठाले हे 5-5, पण तुम्हाला 6-6 सांगतो फूट. येच नाही मग तळ्यात 10 लाखाची माशी असन माशी बिन टप्पू झाली आता माशी बिन पास ना तिला खाद्य 10 लाखाची माशी असन असं एकाच याच्यावर म्हणून मी एवढं काम नाही करीत तुमच्या दुकानावर येत नाही तीनदा मी पाहिले ना वेल्डिंग काम करीत होतो रोजदारी करीत होतो अजून बिन रोजदारी करतो त्याच्यात लाज नाही पण आपले पैसे जर आता त्या माशी तितक्या सोडल्या तेव्हा तर समृद्धी त्याची डबल भेटली टिबल ते झाली की मग नाही? ते जरा चांगलंच झालं बे. नाही मग पैसा आल्यावर तर ते हा करतोच माणूस. पा मग आपले दारूतच गेले की नसते पैसे उडून हो बरोबर आहे. कोणताही माणूस दारूवाला आज दुसऱ्या गावाला जा आपलं गाव लय चांगलं आहे आपलं गाव तर चांगलं आपलं माहितच आपले आहे. गाव म्हणजे असं आमचं वायफट दुसऱ्या गावाला जा दारू असेच गेले आता. मटणात जाई- असेच पैसे आता गेले वरचा समजा. विषय घ्या लांबचा कशाला आता पॉवर आहे का राठोड. आता विचार केला आपल्या सर्कल मधलं म्हणजे जवळच आहे शेजारीच आहे आपल्या गावातलं कोणता माणूस चांगलीच कामं करते वाईट लिमिट नाही मध्ये काम हा वाईट नाही करीत. हा थोडंफार आहे मी बा. पहिले देशात सुद्धा ते गाडी चालीच आहे. घेतली ना तर लोक म्हणजे पैसा दादा चक्का फिरून तसेच पैसे पळून जाते पण मला माहित आहे ना काय पळवायचे नाही ते ना पळवायचे मग किती डेव्हलप केलं घर बांधलं इकडे वावर घेतलं झाडं लावले एवढं शेततळ केलं मजा नाही ना डेव्हलप आहे. 17 लाखाचा एक बंगला घेतला तिकडे हा, मग दत्त पैसे आश्रमला. तिथं तिथं आटपून टाकेले मला जीवाला आलं तिथं कधी काय मला मी 1 वर्ष बिन राहिलं नाही तिथं इकडेच राहतं. फक्त रातच्या दारू पिऊन झोपलो नाही तर वावरात इथे लय भारी बांगला जायचं तिकडे बी. नाही तर मला सांगा ना आपली लक्ष्मी कुठे आहे सर इथे हो हा. बरोबर. का तिथे शेतामध्ये शेतामध्ये शेतमध्ये आपलं लक्ष अहो आता पैसे नाही इथे डगळे काढ लागते आणि वर पाट्याला गेलो ना. आले तर काढायचे हा. आपल्या याच्या पुरतं आपलं किती ठेवायचं दिवस काढ लागा ना ते चालेल ठेवा ते. जोपर्यंत ठेवायचे आपलं जवळ हात- आता पुरत येतो काढायचे नाही पुरलं तर मग बंद. येळून याच्यात बिन आता आपल्या अंगुरवायला आपल्या गावात सांगायचं काम नाही झाड पाळवायचं हा, कसं ते थोडं सगळं पासवायचं बस ते तर हे माहित असतं. आपल्या इकडे 50 म्हणायचं काम नाही कोणतं सोडायचं काय करायचं ते तर सगळं माहित असतं. माहितीच असते आणि सगळं. आपण जितकं मनात जर टाकला आणि गेला जिथे खालून खाद्य येते तर आपल्या झाड फुगणारच आहे. शाडा कशामुळे पळत आहे माहिती आहे आपल्याला माहित आहे ना हा. फक्त ते शाडा पळायला अहो, नाही हे होत. पाणी एका महिन्यात डायरेक्ट आहे ना किती 2 फूट शेंडा आणला पलीकडे झाडाने हा मी त्याला उन्हे खालीत राहतो खालून हो. पांढऱ्या मुळीसाठी. पांढरी मुलीसाठी शेणखत टाकीत राहतो शेणखत लय भारी हो एक नंबर. म्या म्हणला आता किती आता 3 वर्ष समजा आता आणखीन एकदा टाकायच्या तर 4 टाळ्या हा फिरून खत नाही टाकायच्या काहीच गरज नाही. फुल बेड मारून घ्यायची मस्त. हो अंगूरवाले येते आता आपल्या गावातले बरेच येऊन राहिले पाहून राहिले आम्हाला लावायचे म्हणते नाही मग विचार चालू आहे ना त्याचे. अरे लय नाही, आता लावून एरी सीताफळ येते दुसऱ्या याच्यात ते पण ते अंगूर सारखंच विषय आहे तो. समजे भाऊ. ती बेजारीच आपल्याच आहे भागात बाबा. एवढं आहे. अहो, जाम फुकट भाव विकले यंदा. मग अरे कोणी खायला अजून नाही. कोणी काही नाही. हा तुम्ही खायला नाही आणि विषय आता तुम्ही जाम लावा सीताफळ लावा कोणतंही लावा इतके थोडे पैसे हा होते. इतके पैसे होत नाही बेजारीची ती आहेच कमी मला मिळालं बेजार नाही बाबा मी येतो मेहनत नाही ना No matter. आपलं पाणी द्यायचं का गावाला आणि द्यायचं आणि ते द्या. महिनाभर कुठे फिरू शकता ना. ताण नाही करीत मग महिनाभर बी एखाद्या तर पण याला याला असं काही मेंटेनन्स म्हणजे येत नाही ना बाबा इथं आपल्याला हे लागणारच आहे त्याला आणि याला फक्त याला लावल्याच्या नंतर ड्रीप आणि याला पाणी काढून त्याला समजा पाणी काही जादा कमी झालं काय म्हणलं मग? प्लेट लावलंय ना आम्ही हो ना, आता बघ. नवीन लावला त्या डबल. डबल लावलं तिकडून अहो झाड जितकं पैसे देईन तुम्ही अंगूरच्या तुलनात हे करा ते तुम्ही अंगूर कशात काय नाही अहो अंगूर सोडून आले तर आलं नाही तर मग काय वाचलं म्हणे. आता लोक म्हणते 5 गेल्या वर्षी आणि या 5 वर्षी लाख तुम्ही रुपये काय- भेटले आता काय हा? विषय? सगळं गावलं असतं आपलं. मग शेतकरी अंगूरवाल्याची पोझिशन पाहा 2 वर्षाची अहो ते जेवत नाही हो टायमावर लय अवघड हे आहे. आता असं झाल्याच्या नंतर आहे ना आता भाकरी सोड्या काही काही नाही. हा यंदा किती फेलोर आहे. लोकांचे कर्ज राहते त्याच्यावर तुमच्यावर किती काय आहे का? 2.5 लाख रुपये सगळ्या मग आता बागता आला असेल ना एक गेला म्हणजे किती पैसे हरवले 5 लाख 5-6 लाख हरवले.
अरे रे पुढच्या वर्षी येतो का नाही ते सांगता. गेल्या वर्षी लॉकडाऊन मध्ये गेले त्याचे गेल्या वर्षी पैसे नाही आले त्याचे. अहो